नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत महालक्ष्मी टेम्पलचे दर्शन घेण्यासाठी मुंबईमध्ये. आणि आपण आपला हा प्रवास माझ्या ग्रँड आयटेन नियस या CNG गाडीमध्ये करणार आहोत, पूर्णपणे CNGवर. या प्रवासात आम्हाला खूपच मजा आलेली आहे. आम्ही नुसतेच महालक्ष्मी टेम्पलला व्हिजिट नाही दिलेली, तर आम्ही म्हणजे खूप काही दुसऱ्या गोष्टीसुद्धा आम्ही केलेल्या आहेत. आता आम्ही जो आहे ऐरोली ब्रिजवर आहोत आणि आम्ही ऐरोली ब्रिजवर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे मार्गे आम्ही जो आहे मुंबईला जात आहोत. ऐरोली ब्रिजला जे टोल आहे, सध्या तिकडून कुठल्याही प्रकारचे टोल घेतले जात नाही आहे. आम्हाला इथे 0 रुपीजचे टोल लागलेले आहे, म्हणजे काहीच टोल नाही लागलेले आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून गाडी चालवण्याचा आनंदच वेगळा असतो, कारण आपल्याला चांगल्या उत्तम दर्जाचे जसे रोड भेटतात. आता की तुम्ही बघू शकता, आम्ही इकडून जो आहे फ्लायओव्हर ब्रिज घेतलेला आहे BKCला जाण्यासाठी. सो सध्या आम्ही BKCला जात आहोत. महालक्ष्मी टेम्पलला जाण्यासाठी दुसरे सुद्धा रूट्स आहेत, पण आम्ही BKCचा मार्ग यासाठी घेतला आहे कारण की आम्हाला BKCचं पण एक व्हिज्युअल्स घ्यायचे होते, आणि बरोबरच आम्हाला जो बांद्राबादली सी लिंक आहे त्यावरून सुद्धा आमच्या कारला आम्हाला ड्राईव्ह करायचे होते. तर सध्या आम्ही BKCमध्ये एंटर झालेलो आहोत. इथे राईट साईडला तुम्ही बघू शकता काही कॉर्पोरेट बिल्डिंग्स किंवा कंपन्यास आहेत. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत जो आपला सीलिंग ब्रिज आहे त्याच्या जवळच आम्ही आलेलो आहोत आता. आणि इथे बघा, तुम्ही जर राईट साईडला जर बघू शकता, इथे आय थिंक जे BKCची मेट्रो लाईन आणि बुलेट ट्रेनचे जे काम आहेत ते इकडे राईट साईडला आपल्या चालू आहेत, ते तुम्ही बघू शकता. सो गाईज, आम्ही टोल जवळ आलेलो आहोत. इकडे मला जो टोल भरावा लागला आहे तो आहे 100 रुपये. सो इथे 1 वे कारसाठी 100 रुपये टोल आहे. आणि हे तुमच्यासोबत जे दृश्य तुम्ही बघत आहात, BKC बांद्रावरली सेलिंग, तुम्ही बहुतेक खूपदा ऑलरेडी बघितलं असेल किंवा तुम्ही विजिटसुद्धा केला असेल, पण आमच्यासाठी हा एक फर्स्ट एक्सपिरियन्स होता. त्यामुळे आमची इथे जाण्याची आनंद जो आम्ही व्यक्तच करू शकत नाही इतका. इथे ड्राईव्ह करण्याचा जो आनंद आहे, जो मजा येते, त्याची आपण एक्सप्रेस शब्दामध्ये नाही करू शकत. भव्य स्वरूपाचं ब्रिज आपलं जे डिस्टन्स आहे खूपच कमी करतं. आणि तिकडे लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता काही स्लम्स आहेत आणि मोठे मोठे टॉवर्स सुद्धा आपल्याला बघायला दिसतात. या ब्रिजवर सुद्धा काही छोटे छोटे जाग्यांवर काही काम चालू आहे. हे कोस्टल रोडला जो प्रोजेक्ट सुरू आहे त्याला पण जोडण्याचं काम सुरू आहे. इकडून आम्ही थोडेच पुढे गेल्यानंतर लेफ्ट घेऊन भुलाबाई देसाई मार्गवर गेलेलो आहोत, आणि तिथून महालक्ष्मी टेम्पलला आम्ही कनेक्ट केला आहे. सो मित्रांनो, आम्ही जे BMCची जी पार्किंग आहे, ऑटोमॅटिक पार्किंग, तिकडे आम्ही पोहोचलेलो आहे आणि आम्ही आमची कार इथे पार्क केलेली आहे. इकडचे पार्किंग चार्जेस तुम्हाला आवरली बेसिसवर असतात. आम्ही आमची कार वगैरे पार्क करून इथून थोड्याशाच डिस्टन्सवर असल्यामुळे आम्ही वॉकेबल पैदलच इथे गेलेलो आहोत. इकडे आम्हाला रस्त्यात काही मांजरी वगैरे पण दिसलेले आहेत, मांजरीची पिल्ली जे तुम्ही बघू शकता. आणि लगेचच आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. इकडून आम्ही मंदिरासाठी जे रांग असते त्याच्यात आम्ही एंट्री केलेली आहे. आज आम्हाला इथे विकेंड असल्यामुळे मीडियम गर्दी भेटलेली आहे. थोडीफार इथे गर्दी होती, आणि पण दर्शन आमचे खूपच चांगले झालेले आहेत. तुम्ही पण दर्शन घ्या. खूपच छान असे दर्शन झालेले आहे. आम्ही महालक्ष्मी टेम्पलचे दर्शन झाल्यानंतर आम्ही इकडेच असलेल्या गणपती आणि हनुमान मंदिराला सुद्धा दर्शन घेतलेले आहेत.
आता आमचं महालक्ष्मी टेम्पलचा जो दर्शन झाल्यानंतर आम्ही जे तुम्ही समोर बघू शकता, आपल्या भारतातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तीचं जे घर आहे अँटिलिया, ते समोर आम्हाला दिसत होतं. तर आम्ही डिसाईड केलं की आम्ही त्या घराच्या जवळून एकदा जाण्याचा पण एक आनंद घेऊया, म्हणून आम्ही आपली गाडी त्या मार्गावर नेलेली आहे. पुढे समोर जे तुम्हाला टॉवर दिसत आहेत त्यामधलं जे सेकंड नंबरचं मागचं टॉवर आहे तेच आहे त्यांचं अँटिलिया. सो मित्रांनो, आम्ही अँटिलियाच्या एकदम जवळ आलेलो आहोत. इथेच पुढे तुम्हाला तो जे घर आहे ते दिसू शकतं. सो जसं की तुम्ही बघू शकता, आमच्या लेफ्ट साईडला जे इमारत आहे तीच आहे. खूप सारे इथे सिक्युरिटी गार्ड्स असतात, म्हणून आपल्याला गाडी थांबवता येत नाही. आम्ही परत यू टर्न घेऊन त्याच मार्गावर परत आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इकडे किती सिक्युरिटी गार्ड्सच्याच गाड्या इतक्या महाग असतात आणि खूपच टाईट अशी सिक्युरिटी असते. फक्त 5-6 जणांसाठी एवढं मोठं घर आहे हे. सो मित्रांनो, अँटिलियाचे बघून झाल्यानंतर आम्ही मुंबईतले जे सेकंड प्रसिद्ध मंदिर आहे बाबुलनाथ टेम्पल जे आहे ते सुद्धा एक खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे, तिकडे आम्ही व्हिजिट दिलेली आहे. तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता बाबुलनाथ टेम्पल. इकडे पण तुम्ही भेट नक्की द्या, कारण इथे पण येण्याचा एक खूपच अनुभव वेगळा असतो. आणि नंतर आम्ही इथे आपला मरीन ड्राईव्हला येऊन आपला व्हिडिओ जो आहे संपवलेला आहे आमचा. चला मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. बाय.